तर भावानं सकाळी सकाळी बघा यो बंड्या कसा दिसायला लागलाय. त्यानंतर भावानं आमच्या वाघाला सायकल मध्ये घातलो आणि म्हणलो ह्याला जरा फिरून आणूया. सकाळ सकाळी कोळ्या उन्हात ह्याला जरा आणायला लागते. तर भावानं गल्लीत आमच्या लोप्याने ह्यो घोडा आणलाय. कसला झनाड आहे बघा की. ह्याला जरा लांबनच हात लावलो कुठेतरी लात मारायचा. त्यानंतर भावानं आम्हाला जायचं होतं रुकडी. तर भावानं जाता जाता तावड्या हॉटेल भाग्यश्रीची शाखा नवीन सुरू झाल्या बघा. रुकडी फाट्यावर खायला घेतलो आणि आलो रुकडी. संध्याकाळी फिरत फिरत दाजी म्हणलं चल 65 खाऊन येऊया. मग भावानं 65 पार्सल घेऊन घरला आलो. या आमच्या भासाबाजीची दिवाळी बघा कसली जोरात सुरू आहे. त्यानंतर भावानं माझा सगळ्यात आवडता विषय म्हणजे दीदीनं संध्याकाळी बिर्याणीचा बेत आखला होता. अगाय म्हणलो काय राईस, काय चिकनची आखणी, काय कलर. भावानं दिसायला तर बिर्याणी एक नंबर वाटालती. दाजीनं आणि दीदीनं मिळून बिर्याणीचं थर एकदम प्रॉपर लावून घेतलं. अशा प्रकारे भावानं बिर्याणी तर तयार झाली. तर भावानं बिर्याणी बरोबर राहता नाही असं कसं होणार भावानं. त्यानंतर भावानं बिर्याणीचा बुक्का पाडायला बसलो की मी. तर भावानं बिर्याणीचा एक घास तोंडात गेल्यानंतर जनता पागल फॉलो भी करलोय आपले भाई को.